बाबूराव बाबूराव काय अशात पेपर वगैरे वाचणं सोडून दिलं काय? बहुजनांचा कैवारी फ्रंट पेजून गायब झाला एकदम. हल्ली प्रत्येकाला नेता व्हायचं असतं. आम्हीच दुर्लक्ष केलं. दिलं त्यानं झाड खेळायला. म्हटलं माकडं करून करून काय करणार. 2-3 दिवस इकडून तिकडून उड्या मारतील आणि बसतील फांदीवर बसून आपलं शेपूट आकडून. चूक केली. राजकारण आहे बाबूराव. हे अख्खं झाड नसतं ताब्यात द्यायचं. मला सांगा आता, झाड गेलं की फांद्या पण गेल्यास की नाही? झाडावरचा ताबा सोडला तर त्याच झाडाखाली बसून त्यांच्या माकड उड्यांवर फक्त टाळी वाजवायची पाळी येते मग आपल्यावर. बस. बरोबर आहे तुमचं. ते झाड आहे ना, मुळासकट उपटून टाकायला पाहिजे. ना मेरा ना उसका. हे बरोबर बोललात. तरी अजून एक गोष्ट सांगतो त्याच्यातली गमतीची. झाडाला धक्का न लावता त्याच्यावरच्या माकडांना जो आपल्या बोटाच्या तालावर नाचवतो ना, तो खरा राजकारणी. काय त्या झाडाच्या फांद्या आहेत ना जास्त वाढल्यात. त्या झाडाच्या फांद्यांना कसा झोका बांधतो ना, तो बघाच. आणि आपल्यासाठी त्या माकडांना तो झोका कसा हलवायला लावतो ना, तेही बघा. वंदन माझे भीमा तुझ्याच चरणा. वंदन माझे भीमा तुझ्याच चरणा. स्वाभिमानी बाणा आमचा स्वाभिमानी बाणा. स्वाभिमानी बाणा आमचा स्वाभिमानी बाणा. स्वाभिमानी बाणा आमचा स्वाभिमानी बाणा. तारेल जगा प्रज्ञशील करुणा. तारेल जगा प्रज्ञशील करुणा. स्वाभिमानी बाणा आमचा स्वाभिमानी बाणा. स्वाभिमानी बाणा आमचा स्वाभिमानी बाणा. जय भीम सगळ्यांना. अरे जय भीम जय भीम जय भीम. जय भीम. ये बस. ए राहुल्या, हा हा माझा चुलत भाऊ जय भीम. अनिल. जय भीम. बरेच दिवसापासून तुम्हाला भेटण्याची इच्छा होती. आमच्या गावात मागच्या 15 वर्षापासून काही लोकांच्या भीतीमुळे जयंती साजरी होत नाही. पण आपल्या संघटनेच्या नावामुळे आम्हाला हिंमत मिळाली, बळ मिळालंय. माझा असा विचार होता की जर तुमचा पाठिंबा असेल तर आमच्या गावात जयंती साजरी होईल. जयंती साजरी करायला पाठिंब्याची काय गरज आहे? आणि त्यात काय घाबरायचं एवढं? बिंदास साजरी कर, मी सांगतो ना. पण त्या लोकांनी काय केलं तर? कुणी काय करणार नाही. जयंती साजरी कर आणि काय झालंच तर हा राहुल्या आहे तुझ्यासोबत. ठीक आहे भाऊ, तुमच्या शब्दामुळे धातीचं बळ आलंय बघा. आता अशी जयंती साजरी करतो की अख्खा गाव बघत राहील. दणकाच उडवतो बघा. आणि जयंती झाली की भेटायला येतो. नक्की या. हो. आणि विक्या, जयंतीच्या दिवशी त्याच्यासोबत राहा. मी आहे. आणि काय लागलं तर मला कळव. या चला. तयारीला लागतो. जय भीम. जय भीम. चल. चल. तुला बोललो होतो ना, घाबरायची काही गरज नाही. सगळं स्वाभिमानी बाणा आमचा स्वाभिमानी बाणा. स्वाभिमानी बाणा आमचा स्वाभिमानी बाणा. हा स्वाभिमानी बाणा आपल्याला आपल्या महापुरुषांच्या विचारांनी दिलाय. त्याची जाणीव म्हणूनच आपण त्यांची जयंती साजरी करतो. पण काय करणार, लोकांनी महापुरुषांना वाटून घेतलंय ना. जर प्रत्येक महापुरुषाची जयंती सगळ्या समाजातील लोकांनी एकत्र येऊन साजरी केली तर? तोच तर प्रॉब्लेम आहे ना. लोक असं करणारच नाहीत, कारण लोकांनी ना फक्त महापुरुष वाटून घेतले, पण त्या महापुरुषांनी नेमकं काय केलं हे त्यांना माहीतच नाही. ठराविक एकच गोष्ट गिरवून 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 सांगितल्या जाते, पण त्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी अजूनही त्यांना सांगितल्या जात नाही. का सांगतील? त्यांचे समानतेचे, मानवतेचे विचार जर लोकांपर्यंत पोहोचले तर लोक शहाणे होतील. मग याची धर्मांध राजकारणाची गाडी चालेल कशी? जातीय विषमता, तेढ, इंधन यांचं वापरतात ते, आणि आपले लोक ठेवतात विश्वास त्यांच्यावर आंधळेपणानं. आता हे राजकारण घराघरात पोचलंय. पण
म्हणजे आजकाल घरामध्ये पहिले महापुरुषाची जात सांगितली जाते. त्या जातीसाठी त्या महापुरुषांनी कुठलं काम केलंय ते सांगितलं जातं. पण त्यांचं काम फक्त एवढंच नाहीये ना, त्यांनी अख्ख्या समाजासाठी काम केलंय ते सांगितलं जात नाही. खरंय. शिवाजी महाराज ते बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत जेवढे महापुरुष झाले ते एका ध्येयानं झपाटलेले होते. त्यांची लढाई ही मानवी मूल्यांसाठी होती, विध्वंसक आणि धर्मांध प्रवृत्तीच्या विरोधात होती. पर ये सब भूल जाते. कळेल. एक दिवस तरी लोकांना सगळं कळेल. आणि हे धर्मांध राजकारण किती समाजविघातक आहे हे त्यांच्या लक्षात येईल. हा, आता तर नवीनच निघालंय, म्हणजे जयंती नाचून नाही वाचून साजरी करा. माझं उलट म्हणणं आहे, आम्ही वर्षभर वाचू पण एक दिवस जल्लोषात नाचू, नाचून जयंती साजरी करू. अरे त्यानिमित्ताने लोक बाहेर पडतील, एकमेकांना भेटतील, संघटित होतील. आणि संघटित झाले म्हणजेच समानतेची ज्योत तेवत ठेवता येईल. म्हणून फक्त हीच नाही, सर्व महापुरुषांच्या जयंत्या आपण जल्लोषात साजऱ्या करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आपला देश स्वतंत्र झाला पण अजूनही बहुजन समाज पारतंत्र्यात आहे. जातीवादाच्या पारतंत्र्यात महापुरुषांची जयंती साजरी केली तर इथे हत्या केली जाते, तेही आजच्या काळात. या व्यवस्थेने बहुजनांचे अधिकार चोपडीत बंद करून ठेवलेले आहेतच. आम्ही आवाज उठवला तर आमची धिंड काढली जाते, बायांवर केले जातात, आमची घरं पेटवली जातात. आणि आमच्या या प्रश्नांवर भांडण्यासाठी ज्यांना आम्ही निवडून दिलंय ते या हरामखोरांच्या ताटाखालचं मांजर झालेत. अरे यांच्याकडून तर काहीच अपेक्षा उरली नाही. पण ह्या पोरांकडे पाहिलं एक आशा नक्कीच वाटते. ह्यांची संघटना एका समाजापुरती नाही तर सगळ्या समाजातील प्रत्येक तरुणाला सोबत घेऊन बनवलेली संघटना आहे. आम्ही ठामपणे बोलतो, हा आक्रोश परिवर्तन आणणार म्हणजे आणणारच. आणि त्यासाठी आपली एकजूट हवी. आपण एकजुटीने यांच्या पाठीशी उभं राहायला हवं, या संघटनेच्या पाठीशी उभं राहायला हवं. तेव्हाच या ज्या काही हत्या होतात ना त्या व्हायच्या बंद होतील. आपल्यासाठी अधिकार कायदे आहेत ते आपण समजून घेतले पाहिजेत. नेमके तेच आपल्याला माहिती नसतील मग न्याय कसा मिळणार? आपणही या देशाचे नागरिक आहोत. भाई, एक महत्वाचं काम निघालंय, मला जावं लागेल. अरे पण आत्ताच सभा सुरू झाली ना, लगेच कुठं जातो? थोडं महत्वाचं आहे, जाऊन येतो लगेच. बाकीच्यांना रात्री भेटतो. हा, सगळं ठीक आहे ना? हा ठीक आहे, भेटतो, जाऊन येतो. आता ही लढाई आपल्याला कायदेशीर मार्गाने लढायची आहे. अनिलला न्याय मिळालाच पाहिजे. आणि तो न्याय जर मिळणार नसेल तर तो आम्ही त्याला मिळवून देऊ. मग आमच्यावर बोट ठेवू नका. त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल. आणि हेच सांगायला या सभेत मी उभा आहे, असं मी या सभेद्वारे सांगू इच्छितो.